नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर ठाणे महानगरपालिका भरती 2025 याची एक अपडेट आलेली। याच्या 1770 जागांसाठी जाहिरात जी आहे तर ती कधी येणार आहे याचा अपडेट आलेला आहे। त्यासोबतच परीक्षा कधी होणार आहे आणि रिक्त जागा कोणकोणत्या आहेत तर यांच्याविषयी पण माहिती जी आहे तर ती आलेली, ती माहिती आता आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आगामी काळात जी आपली सरळ सेवा भरती होणार आहे TCS IBPS पॅटर्न नुसार, ज्याच्यात तलाठी असेल, विविध मनपा असेल, नगर परिषद असेल, या सर्वांसाठी जे आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच लॉन्च केलेली मित्रांनो, तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात। एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा। हा आपला नंबर आहे कॉलिंगचा, त्याला देखील कॉल करून काही टेक्निकल बाबी किंवा कोणतेही प्रश्न विचारू शकतात। या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% एक स्टॉक मिळू शकतं। फक्त त्याच्यासाठी यूज करायचा आहे GM10 हा कोड। बघा, ठाणे पालिकेत तब्बल 1770 पदांसाठी आता जे आहे तर ती भरती इथं होणार आहे। तर याच्या संबंधी ही न्यूज आहे, ही न्यूज पण आपण पाहणार आहोत। बघा, 2 वर्षापूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे मनपाची 1770 कर्मचारी पदाची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत। या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे। बघा, या आधी पण आपण नाशिक मनपा विषयी माहिती घेतलेली होती। नाशिक मनपा पण म्हणते की आम्ही ऑगस्ट मध्ये जाहिरात प्रसिद्ध करू, आता ठाणे पण म्हणते की आम्ही ऑगस्ट मध्ये करू। तर आपण आशा करूया की यांची ऑगस्ट मध्ये झाली पाहिजे, नाही तर या आधी पण त्यांनी खूप वेळा सांगितले की या महिन्यात करू, त्या महिन्यात करू, पण यावेळी आपण थोडंसं होपफुल राहूया कारण की निवडणुका पण आहेत नंतर, तर आत्ताच येण्याची शक्यता आहे। त्यामुळे गणपती नंतर थेट परीक्षा होणार आहे। म्हणजे गणपती झालं, विसर्जन झालं, म्हणजे गणपती या वेळेमध्ये या लोकांना थोडा अभ्यास करावा लागणार आहे। तर गणपती नंतर जे आहे तर ते यांची परीक्षा होणार आहे। ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले जाणार आहेत, म्हणजे लगेच तुमची फॉर्म भरण्याच्या मुदत जेव्हा संपेल त्याच्या 1 ते 1.5 महिन्याच्या आतच तुमची परीक्षा होणार आहे। आणि दिवाळी नंतर टप्प्याटप्प्याने नियुक्ती पत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलेले। म्हणजे त्यांनी पूर्ण शेड्यूलच जो आहे तर तो त्यांचा घोषित केलेला आहे। पदभरती 1777 असली तरी त्यासाठी लाखो अर्ज येण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची मदत घेतली जाणार आहे। म्हणजे आपला जो प्रश्न होता ना की परीक्षा कोण घेणार, तर परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे। बघा, 2-3 प्रश्नांची उत्तर मिळाली। जाहिरात कधी येणार आहे, जाहिरात ऑगस्ट मध्ये येणार आहे। परीक्षा कधी होणार आहे, गणपती नंतर होणार आहे। परीक्षा कोणाकडून घेतली जाणार आहे, TCS कडून घेतली जाणार आहे। ही 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे मिळाली। पालिकेत कार्यकारी अभियंत्याची 5 पदं, ओके, जे कार्यकारी अभियंता आहे त्याची 5 पदं, उपनगर अभियंत्याची 7 पदं, कनिष्ठ अभियंता नागरी 77, कनिष्ठ अभियंत्याची 66, अशी 165 पदं रिक्त आहेत। किती? 165 पदं या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या उमेदवारांची रिक्त आहेत। परंतु याच्या आधी ऑलरेडी जे 68 रिक्त पद आहेत त्याच्यातले तर ते ऑलरेडी भरले गेलेले आहेत। मात्र 382 रिक्त पदांवर भरती होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 180 फायरमन कायमस्वरूपी घेण्यात येण्याची माहिती आहे। म्हणजे 180 फायरमनच्या पण जागा असतील, फायरमन साठी पण जागा असतील। पुढे आरोग्य विभागात 250 परिचारिका, म्हणजे महिलांसाठी पण चांगली न्यूज असणार आहे, नर्सची एवढी जागा असतील। त्यासोबत 800 वैद्यकीय अधिकारी पद भरण्यात येणार आहेत। म्हणजे हे 800 वैद्यकीय अधिकारी आहे। बघा, याची जवळपास 165 हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची पद आहेत। पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मात्र डायरेक्ट 382 पदं हे भरली जाणार आहेत। 180 फायरमॅनची, 250 परिचारिकाची, 800 वैद्यकीय अधिकाऱ्याची पदं आपल्याला इथे जे आहे तर ते बघायला मिळणार आहेत। या विभागात सर्वाधिक भरती होणार आहे। उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत। ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, मात्र मुलाखत घेतले जाणार नसल्याचे म्हटलेले, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू नसणार आहे। ऑनलाईन परीक्षा जी TCS मार्फत होते तर तीच परीक्षा जी आहे तर ती इथं होणार आहे। इथं मात्र कुठेही त्यांनी लिपिक वगैरेचा जो आहे तर तो उल्लेख केलेला नाही आहे। जेव्हा जाहिरात येईल तर तेव्हाच कळेल। बघा, मागे जे आहे तर ते वैद्यकीय याच्यातले जे आहे, फॉर एक्झाम्पल ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, तर याचं काम तातडीने पूर्ण व्हावं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं होतं। त्याच्यासाठी 1000 नवीन पद भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी असं देखील त्यांनी आदेश दिलेले होते। हे वैद्यकीय डिपार्टमेंटच्या संदर्भातले त्यांनी आदेश दिलेले होते। या आधी पण जर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 5000हून अधिक जे आहेत तर ते रिक्त पद आपल्याला पाहायला मिळतात।
प्रामुख्याने याच्यात रिक्त पद जर पाहिली तर 5265 पद आहेत. त्याच्यामध्ये क्लास 4 ची आहेत 2092, पण क्लास 4 ची बऱ्यापैकी पद आता कॉन्ट्रॅक्टिव्ह स्वरूपात भरण्यासाठी मान्यता असते. परंतु मेन जी भरती आहे त्यांना ती म्हणजे ग्रुप सी ची. ग्रुप सी ची जवळपास 2264 पद रिक्त आहेत, त्याची भरती. क्लास 2 ची 189 आहेत, क्लास 1 ची 320 पद रिक्त आहेत. त्याच्यापैकी हे ग्रुप सी चे सगळ्यात जास्त आहेत ना, तर ते जाहिरात जे आहेत तर ते ग्रुप सी माध्यमातूनच येत असते. म्हणजे इंजिनिअरिंग असो काय असो तर त्याची पदं असतील, तर इथे लिपिक पदाविषयी काही त्यांनी इथं जे आहे तर तो उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे जेव्हा जाहिरात येईल तर तेव्हाच कळेल. लक्षात घ्या, आगामी काळात जे महानगरपालिकेच्या जाहिरात येतील ना त्यांच्यामध्ये इंजिनिअरिंगची पदं जे आहे ना थोडी जास्त असतील, कारण की ती पदं ही अत्यावश्यक असतात, म्हणून ती पदं भरण्यासाठी मान्यता देण्यात येते आधी. आणि नाशिकची पण जी जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये टेक्निकलची पदं जी आहेत तर ते जास्तच असणार आहेत. परंतु आगामी काळात तलाठीची मात्र आजही बातमी आलेली की त्याच्यामध्ये 1700 पदांचा प्रस्ताव जो आहे तर तो वित्त विभागाला पाठवण्यात आलेला, म्हणजे अजित पवार यांच्याकडे पाठवण्यात आलेले उपमुख्यमंत्री. तर ते जेव्हा मंजुरी देतील तर लगेच तलाठी भरतीची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे. तलाठी भरतीच्या तयारीसाठी ही सरसेवा भरतीची आपली लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे, तर यांना तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. जॉईन करताना लक्षात घ्या, इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि जेव्हा पेमेंट करायला जाताना तेव्हा तिथं कुपन कोड मागतं, तर GM10 कुपन कोड वापरत चला. आणि ही जी बॅच आहे ना मित्रांनो, या बॅच मध्ये तुमचे सर्व विषय क्लिअर होतील, जसं की मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, हे सर्वचे सर्व विषय तुमचे एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व जे आहेत तर ते क्लिअर होतील. म्हणून तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये सुरू केलेले. ज्या पद्धतीने सीईटी असते, जसं लॉला सीईटी असते, MBA ला सीईटी असते, तर यांचे देखील आपण ऑनलाईन जे आहे प्रशिक्षण तर ते सुरू केलेले आहे. त्यासोबतच शालेय मुलांसाठी शालेय स्पर्धा परीक्षा असतात, नवोदय असतात, स्कॉलरशिप असतात, होमी बाबा असतात, तर यांचं देखील इग्नाइट पाठशाळेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करत असतो. तर हे कोणताही कोर्सेस जॉईन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीची ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि GM10 कोड कुठल्याही कोर्सेसवर यूज करा, तर फ्लॅट 10% ऑफ तुम्हाला मिळून जाणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.